फरकाने मात्र त्यांना पराभव पत्करावे लागलेत, म्हणजे या मॅच मध्ये मुसुंडी नक्की मारण्याचा प्रयत्न करतील. दरम्यानच्या काळामध्ये शैलेश निवगुणे सर या स्पर्धेचे ऑफिशियल कॉमेंटेटर यांचं सहर्ष स्वागत. या वाद्य पथक विरुद्ध पुणे श्रमिक पत्रकार या दोन संघादरम्यान हा पहिला सामना. पहिला सामना मैदानामध्ये सुरू केला जाईल. गोलंदाज या वाद्य पथक आपला एक खेळाडू इकडे पाठवून द्या. या वाद्य पथक आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. या ओमकार सर लवकर या. प्रसाद गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. प्रसाद 8 ओव्हरची मॅच आणि 8 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये विजय कोणाचा होईल नक्की पाहूया. हॅलो हॅलो थोडासा आवाज. हॅलो. प्रत्येक गोलंदाजाला 2 ओव्हर हे बॉलिंग लिमिट असेल. फक्त 2 गोलंदाजांना 2-2 ओव्हर, बाकी 1-1 ओव्हर, म्हणजे कमीत कमी 6 गोलंदाज तुम्हाला यूज करावे लागतील. 6 पेक्षा जास्त तुम्ही 8 गोलंदाज देखील यूज करू शकता, पण कमीत कमी 6 गोलंदाज तुम्हाला यूज करणं हे मात्र कंपल्सरी असेल. स्ट्रायकिंग एंडवरती असेल सुकृत, नॉन स्ट्रायकिंग एंडला अली, गोलंदाजी मार्कवर प्रसाद. सामन्याला सुरुवात. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आजच्या दिवसाचा पहिला चेंडू मैदानावर टाकला जाईल. पहिला चेंडू व्हाईट बॉल अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने या धावफलकाचा श्री गणेशा केला जातोय. पहिली धाव ही व्हाईट बॉलच्या स्वरूपात. प्रसाद थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपण पहिल्या चेंडूवरती पाहतोय. राईट मोर द विकेटचा मारा परत एकदा. हो 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 हो. हा चेंडू मात्र वेगवान पंचाचं बोट आकाशाकडे. पहिला धक्का, पहिला आदरा, पहिला फलंदाज बाद. विकेटच्या मागे अथर्व गणबोटेचं मात्र सुरेख काम. पहिला फलंदाज मात्र 0 धावांवरती. सुकृत महाराज होऊन डगआउटला परततील. पहिली विकेट इथे गमावली गेली. नवीन बॅटर सचिन जाधव. प्रसादची मात्र सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू प्रसादने व्हाईट बॉल टाकला होता. पहिला डाव भूताचा. पहिला चेंडू मात्र थोडासा खराब होता, पण दुसऱ्या चेंडूवरती चांगलं कमबॅक आणि दुसऱ्या चेंडूवरती आघाडीचा फलंदाज म्हणजे सुकृतला इथे टिपलं गेलं. विकेटच्या मागे टिपलेला एक सुंदर झेल आणि पहिला फलंदाज इथे बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय सचिन जाधव. प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेटचा मारा करताना यावेळेस चेंडू मात्र हवेत खेळलाय. लॉंग ऑफ सीमारेषे जवळ खेळलेला हा चेंडू आपण पाहतोय. विनायक चुका 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 आणि चेंडू होतोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. थोडासा माईकचा बेस वाढवा डीजे दादा. 5 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. एक चांगला फटका सचिन जाधवच्या बॅट मधनं आपण पाहिला. परत एकदा प्रसादचा हा चेंडू डाऊन मध्ये खेळून काढला. एक सिंगल रन इथे मात्र मिळून जाईल. एक कॅल्क्युलेशन आणि एक संयमी क्रिकेट नक्कीच आज पाहायला मिळेल. आज ज्या पद्धतीने सचिन जाधवने ही सुरुवात मात्र केली. चौकार खेळला. पुढच्या चेंडूवरती सिंगल धाव घेतली. सेन्सिबल क्रिकेट. जास्त रिस्क मात्र घेतली गेली नाही. स्ट्रायकिंग एंडवरती आता असेल अली शेख. अलीच्या बॅटमध्ये देखील चांगला फटका. पुन्हा एकदा विनायक. यावेळेस मात्र कोणती चूक नाही. चांगली फिल्डिंग इथे विनायक कडून आपण पाहिली. याच्या अगोदर पाहिलं तर एक चौकार विनायक याच्या हातून गेला होता. तो चुकून गेला, कसा गेला माहित नाही. चेंडूने मारलेली मुसळी उसंडी आणि तिथून मात्र चौकार गेला. ओके टी शर्ट वरती विनायक आहे पण खरं नाव सौरभ.
क्या बात आहे. यावेळेस हा चेंडू अगदी पाहिला तर शांत डोक्याने खेळ काढलाय. एक सिंगल धाव. सचिन आणि आली या जोडीला मात्र चांगला धावफलक उभा करावा लागेल. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना प्रसादची देखील एक सुरेख कामगिरी. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रसादने एक फलंदाजाला टिपलं. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा प्रसाद. हो यावेळेस मात्र प्रसाद साईड चेंज करून गोलंदाजी केली होती. समोर चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक फार दूर आणि तिथून मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न सफल ठरला. अभि फार दूरवरनं धावत आला. अभि चांगली फिल्डिंग आणि इथे दुहेरी धावा. इथे मात्र तिसऱ्या पंचाने निर्णय सोपवलाय. चौकार आहे का तर चेक केलं जाईल. थर्ड अंपायर आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. चौकार मात्र नाहीये. चेंडूला अडवलंय. चांगली फिल्डिंग अभिची आपण पाहिली. 4 धावा मात्र ते वाचवल्या. पाहूया धावफलक पुढे सरकेल 2 धावांनी. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा 10 रन 1 विकेटचं नुकसान मात्र इथे झालं. पहिला फलंदाज जो शून्यवरती बाद झाला होता. त्यानंतर सचिन आणि अलीने मात्र चांगला डाव सावरला. 10 धावा बनवल्या. प्रसादची मात्र एक चांगली गोलंदाजी आपण पाहिली. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये प्रसादने 10 धावा खर्च केल्या पण एक विकेट देखील मिळाली. गोलंदाजी मार करता गोलंदाज अथर्व. अथर्व लंबाटे गोलंदाजी मार कर. राईट अप ओव्हर द विकेटने. अथर्वचा हा चेंडू खुलवर टप्प्याचा होता. खोदून काढलाय. एक सिंगल रन. अभि परत एकदा क्षेत्ररक्षणामध्ये एक चांगली कामगिरी आपण पाहिली. मगाशी अभिने वाचवलेला चौकार आपण पाहिला. कारण इथे या मॅच मध्ये या पदकाला मात्र विजय मिळवणं फार गरजेचं असेल. कारण एक पराभव देखील त्यांच्या पदरी पडला. एक विजय देखील त्यांच्या पदरी आहे. ती शिदोरी घेऊन आता संघ मैदानामध्ये परत एकदा उतरलाय आणि ते चेंडूने दिशा बदलली आहे. संघाची दशा बदलतीये. इथे एक सिंगल धाव आली असती तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण झाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये आपण पाहतोय. अली शेख सचिन जाधव ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. अथर्व लंबाटे एक चांगली गोलंदाजी. सुरुवात मात्र चांगली होताना आपण पाहतोय. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत. सौरभ डाऊन दी बॉल. झेल सुटला. आज सौरभला झालंय तरी काय. चौकार सोडला आता झेल सुटला. अगदी इथे पाहिलं तर एक सोन्याचा गोळा धरती मातेला अर्पण करून टाकला. सौरभच्या हातून सुटलेला झेल हा मात्र कितपत परिणाम करेल या मॅच वरती. अली शेख ओपनिंगला आलेल्या बॅटरचा झेल मात्र सुटलाय. अथर्वचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र कॉट बिहाइंडचा शिकार. फलंदाज बाद. शॉर्ट पिच चेंडू होता. त्या चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. नंतर मात्र मन बदललं. अगोदर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नंतर गोलंदाजीच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. डबल माइंड झाले बॅटर आणि तिथे मात्र फटका फसला. आणि सचिन जाधव सारखा एक चांगला फलंदाज आता माघारी वरताना आपण पाहिले. नवीन बॅटर गोपाल गुरव. जी मैदानामध्ये अगदी जी मैदानामध्ये होतोय गोपाल गुरव. धाव फलकावरती पाहिलं तर 14 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. अथर्व लंबाटेची मात्र एक जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. एक फलंदाज देखील बाद केला. खरं तर एका फलंदाजाला त्यांनी जाळ्यामध्ये ओढलं देखील होतं. तिथे मात्र झेल सुटला होता. हो यावेळेस हा चेंडू मात्र निर्धाव डॉट बॉल. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर सौरभ यांचं क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केले गेले. वारंवार प्रगती केली. वारंवार बढती मिळाली. पहिलं पाहिलं तर मिड ऑफ मध्ये, नंतर कव्हर मध्ये आणि आता पॉइंट मध्ये. हा चेंडू अगदी पाहिला तर सिंगल धाव.
ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सुरू आहे मला वाटतं एक एक जागा बदलत बदलत सौरभ विकेट किपर पर्यंत पोहोचतील. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. 3 रन ऑन स्कोर बोर्ड. एक चांगली सुरुवात अगदी आपण पाहतोय गोलंदाजांनी या ओव्हरमध्ये करून दिली. अथर्व लंबाटेचा मात्र एक सुरेख षटक आणि आता विकेट किपर नाही डायरेक्ट गोलंदाजीला बोलवलंय सौरभ यांना. क्या बात आहे. 15 धावा या धावफलकावरती आपण पाहिल्या. 2 विकेट गमावल्या गेल्या. 2 फलंदाज बाद. अप्रतिम खेळ, अप्रतिम आयोजन, नियोजन. आज अगदी पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची एक चर्चा आपण पाहतोय. सर्व वाद्यपथक असतील त्यांचा मात्र एक सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळेल आणि या वाद्यपथकांना मात्र एक संधी देण्याचं काम शिवमुद्रा वाद्यपथक आयोजित शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. एक दर्जेदार खेळ आज आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कर सौरभ धर्माधिकारी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन सौरभ धर्माधिकारी गोलंदाजी मार्कवर येतात. पंधरा धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक आता प्रगतीपथावर सुरू होताना एक जबरदस्त आयोजन नियोजन आपण या स्पर्धेत पाहिलं. LED स्क्रीन देखील आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. यावेळेस फटका पुन्हा एकदा हवेत खेळला. क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न, इथे झेल सुटला. यावेळेस मात्र ऋषी आणि ऋषीच्या हातून सुटलेला झेल आपण पाहिला. खरं तर पाहिलं तर त्या शॉर्ट कव्हर मध्ये काहीतरी गपलत आहे. तिथे नारळ फोडणं गरजेचं आहे कारण तिथे 2 झेल सुटलेत. मगाशी आपण पाहिलं सौरभकडनं झेल सुटला असं वाटलं की तिथे काहीतरी सौरभची चूक असेल पण नाही. त्या जागेवरती काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच असेल. तिथे मात्र वारंवार झेल सुटला. दुसरा झेल यावेळेस मात्र ऋषीच्या हातून सुटला. वाईट बॉल. पंचांचा इशारा मात्र वाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. 18 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. गोपाळ गुरव यावेळेस मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता. बॅट वरती घेता आला नाही. इथे चेंडू मात्र निर्धाव. डॉट बॉल. सौरभ धर्माधिकारी अप्रतिम गोलंदाजी यावर मध्ये आपण पाहतोय. एक संधी देखील त्यांनी निर्माण केली होती पहिल्या चेंडूवरती. परत एकदा अप्रतिम लाईन लेन अचूक टप्पा. विकेटला जात नाहीये सौरभ. डॉट चेंडू घेण्यासाठी मात्र त्यांनी सुरेख कामगिरी केली आणि हा हे डॉट बॉल म्हणजे येणारा प्रत्येक डॉट बॉल हा प्रेशर वाढवत राहील बॅटिंग टीमवरती. त्यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय. परत एकदा अप्रतिम होता. चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न. गोपाळ गुरव यांना मात्र प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चेंडूवरती एक वेगळा प्रश्न आणि त्या चेंडूवरचं प्रश्नांचं उत्तर मात्र गोपाळ यांच्याकडे नाहीये. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. प्रसाद कोणती चूक करणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण प्रसादने आतापर्यंत केलंय आणि इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक सिंगल धाव. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 19 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. एक चांगला स्कोर बोर्ड आतापर्यंत इथे तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावर देखील धावफलकाला अगदी ब्रेक लावण्याचं काम केलंय. यावेळेस देखील जमिनी समांतर फटका. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेबरोबर धावफलक पुढे सरकेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा 20 रन. यावर मध्ये सौरभ धर्माधिकारीने खर्च केल्या फक्त 5 धावा. काय गोलंदाजी केली जबरदस्त मारा इथे अगदी पाहिला आणि फक्त 5 धावा यावर मध्ये खर्च आल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 रन्स 20 धावा या धावफलकावरती आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज मार्कवर आता येतोय गोलंदाज अभि. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय अभि.
20 धावा दाखल करते आपण पाहतोय. हा चेंडू लोव्हर फुल टॉस स्वतःच्या जाळ्यामध्ये स्वतः फलंदाज अडकला होता. इथे मात्र हा चेंडू निर्धावाला डॉट बॉल. यावेळेस मात्र हा चेंडू आणि ते चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं, थांबवलं. एक 21 धावा दाखल करते आपण पाहतोय. अभि राईट ओव्हर द विकेटने शॉर्ट पिच चेंडू होता. जास्त फायदा मात्र घेता आला नाही पण धावा मात्र नक्कीच मिळतील. विकेट कीपर कडनं झाली चूक. चेंडू फरार. सीमारेषा पार. व्हाईट बॉल प्लस चौकार. यावेळेस मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय, थांबवलाय आणि ते पारदर्शक देखील येते. गोपाळ यांनी जर षटकार मारला तर महेंद्र सर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. जर गोपाळ यांनी षटकार मारला तर एक षटकार 500 रुपये गोपाळ यांच्यासाठी. चला अंपायर. चेंडू मला वाटतं दुसरा मागवलाय आतमध्ये. 27 रन. दोन फलंदाज बाद 27 धावा दाखल करते आपण पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना पुणे श्रमिक पत्रकार संघ मात्र थोडासा अडचणीमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. कारण या धावा पाहिलं तर या मैदानामध्ये कमी धावफलक नक्की मानला जाईल. एका मोठ्या धावफलकाकडे वाटचाल करावी लागेल. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इथे डॉट बॉल. खेळाडूंना सूचना आहे तुम्हाला दिलेलं जे किट आहे ते पूर्णपणे कंपल्सरी परिधान करणं गरजेचं असेल. टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट आणि कॅप. ट्रॅक पॅन्ट ही ब्लॅक कलरची असेल कंपल्सरी पण कॅप आणि टी शर्ट हा याच्याकडे तुम्हाला दिलाय तर कंपल्सरी यूज करावं लागेल. परत एकदा झेल मात्र सुटला आणि परत एकदा तिथे सौरभ. यावेळेस मात्र हा चेंडू अगदी ओव्हरथ्रो, खराब क्षेत्ररक्षण, ओव्हरथ्रोच्या धावा देखील आल्या. सौरभ कडनं झालेली परत एकदा चूक. 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. अगदी कॅप्टन मात्र विचारात असेल. कॅप्टन मात्र विचारत असेल की सौरभला थांबवायचं कुठे. कारण चेंडू मला वाटतं सौरभच्या प्रेमात पडलाय. जिथे सौरभ तिथे चेंडू खेळले जात आहेत. जिथे सौरभ मात्र तैनात होतील तिथे चेंडू खेळले जात आहेत. नक्की चाललंय तरी काय. कॅप्टन मात्र विचारत असेल हा कोयनूर हिरा झाकायचा कुठे. जिथे झाकला जाईल तिथे प्रकाशमय. झेल मात्र वारंवार सुटलेत. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा आणि ड्रिंक्स ब्रेक. 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल. भरपूर गोष्टी या इनिंग मध्ये आपण पाहिल्या. पहिली विकेट अगदी पहिला बॅटर मात्र 0 धावांवरती बाद झाला. व्हाईट बॉल आल्यानंतर 10 धावा त्या ओव्हरमध्ये देखील बनवल्या गेल्या. 2 ओव्हरमध्ये अगदी चांगला धावफलक होता पण तिथे सौरभकडनं जे झेल सुटले ते मात्र निराशाजनक होते. अगदी त्याच क्षेत्रामध्ये ऋषिकेशने देखील झेल सोडला. म्हणजे जवळपास 3 झेल सुटले तरी देखील धावफलक 4 ओव्हरमध्ये 30 धावा. म्हणजे गोलंदाजाने चांगलं काम केलं होतं पण क्षेत्ररक्षकाकडनं चुका झाल्या. बॅटर देखील अशा जास्त धावा जमू शकले नाही. 4 ओव्हरच्या समाप्तीनं 30 धावा. छोटासा ड्रिंक्स ब्रेक. ओके. आणि अगदी या स्पर्धेचा आगळा वेगळा नियम देखील आपण पाहतोय. 5वं षटक हे कंपल्सरी मॅजिक ओव्हर असेल. त्या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा प्लस बनवणं गरजेचं असेल.
कंपल्सरी 10 धावांचं टार्गेट तुम्हाला पूर्ण करावं लागेल. ते 10 धावांचं टार्गेट पूर्ण नाही केलं तर बॅटिंग टीमला पेनल्टी -5 रन. आणि 10 पेक्षा जेवढ्या जास्त धाव बनवल्या जातील त्या हाफ रन अजून ऍड होतील. म्हणजे 12 बनवल्या तर 6 अजून ऍड होणार. म्हणजे टोटल 18 होणार. 20 बनवल्या 25 ऍड होणार. 10 ऍड होऊन 30 होणार. क्या बात आहे. एक सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतो या स्पर्धेचं. गोपाळ यांनी जर षटकार मारला तर महेंद्र सरांकडनं जवळपास 500 आणि यशवंत सरांकडनं 500 म्हणजे 1000 रुपये. आणि मॅजिक ओव्हर हे डबल होतील का? 1000चे 2000 होतील का? 2 षटकार मारले तर होऊन जातील. आउट झाला तर मायनस मध्ये त्यांच्याकडे घेऊया. ओके गोपाळ सर. गोपाळ यांच्यासाठी मात्र पारितोषिक डबल धमाका 1000 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी. हॅलो 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कर गोलंदाज. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सौरभ. एंड आता चेंज केलाय. सौरभ यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. ज्या चुका झाल्या होत्या मॅच मध्ये जे झिरो ठरले होते आता हिरो ठरण्याची संधी. या ओव्हरमध्ये जर विकेट मिळवल्या तर -5 देखील होतील. जर 10 पेक्षा कमी धावा खर्च केला तर संधी आहे सौरभ यांच्याकडे. आणि सौरभ धर्माधिकारी हार मानणारे खेळाडू नाहीये, जिद्दी खेळाडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर. मॅजिक ओव्हरचा पंचाचा मात्र इशारा आलाय. बॅटिंग साठी आपण पाहतोय अली शेख. नॉन स्ट्रायकिंग एंडला गोपाळ गुरव. स्ट्रायकिंग एंडवरती असेल अली. हो अली. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरची नजर मात्र थोडीशी हटवली. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा असा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव. इथे चेंडूच्या मेरिट वरती खेळावं लागेल, लढावं लागेल. स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा आली. इथे 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 बॅटची कड. सौरभ धर्माधिकारी खात्यामध्ये आली विकेट. फलंदाज बाद. अली शेख मात्र इथे बाद झाले. नवीन बॅटर सचिन गोरे संघाचे कॅप्टन मैदानामध्ये येतात. मॅच मात्र रंगतदार. पहिला सामना अगदी पाहिला तर गोलंदाजाने बाजी मारली आहे. अगदी टॉस हारून सुद्धा जे हवं ते मिळालं होतं. फिल्डिंग टी करण्याचा निर्णय मात्र त्यांच्यावरती सोपवला गेला होता. त्यांनी मात्र आतापर्यंत एक चांगली कामगिरी केली. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग मध्ये 3 झेल जरी सुटल्या असतील तरी विकेट मात्र मिळवल्या गेल्या 3. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू मात्र फटका चांगला खेळायला घेतली आहे. ती केवळ एक सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. हॅलो पुन्हा एकदा सौरभ. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा मैदानामध्ये. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर कडनं देखील चेंडू निसटला. एक सिंगल धाव बाईटच्या स्वरूपात ही सिंगल धाव येते. आतापर्यंत या ओव्हर मध्ये पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च झाला. जवळपास पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत. क्षेत्ररक्षक तिथे कोणीच नाही. एक सिंगल धाव. सौरभ धर्माधिकारी मात्र या ओव्हर मध्ये स्वतःला सिद्ध केलं. जरी झेल सोडले असतील तरी गोलंदाजी मध्ये माझा दार आहे आणि ती गोलंदाजी करून मी फलंदाजाला रोखू शकतो हे दाखवून दिलं. खोलवर टप्प्यात चेंडू होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय धावफलक पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. षटक समाप्तीचा इशारा. 5वं षटक पूर्ण झाले. या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा आल्या म्हणजे 5 धावा मायनस केल्या जातील कारण पॅनल्टी.
5 धावांची पॅनल्टी, म्हणजे पुढच्या इनिंगची सुरुवातच 5 धावांपासून होईल. हॅलो डीजे, तर थोडासा आवाज वाढवा, ग्राउंड मध्ये आवाज जात नाहीये थोडा. त्या फलकावरती आपण पाहतोय 34 धावा, 3 फलंदाज बाद, 34. 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय गोपाळ, श्रवण. पहिला चेंडू मात्र श्रवण जोशी यांचा व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. व्हाईट बॉलने सुरुवात. बराचसा चेंडू अगदी पाहिलं तर शॉर्ट पिच वरती नक्की चेंडूने टप्पा घेतला आणि तिथून मात्र दिशा देखील खराब होती. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू, परत एकदा शॉर्ट पिच चेंडू. यावेळेस मात्र डॉट बॉल, कोणती धाव मात्र मिळणार नाही. निर्धाव चेंडू आलाय. धाव फलकावरती आपण पाहतोय 36 धावा, 36. सहावं षटक प्रगतीपत्र असताना 36 धावा. हा चेंडू परत एकदा दिशाहीन गोलंदाजी. या ओव्हर मधील तिसरा व्हाईट बॉल, तिसरा व्हाईट बॉल इथे मात्र आतापर्यंत या ओव्हर मध्ये टाकला गेला. एकच चेंडू काउंट झाला, 3 धावा. या अवांतर इथे खर्च होत आहे. 37 धावा, 37 रन. यावेळेस हा चेंडू मात्र सुरेख होता. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. मला वाटते गोपाळ गुरव आता मैदानाच्या बाहेर येतात, रिटायर्ड आउट होऊन. एका मुमेंटला त्यांना देखील कळलं इथे थांबणं गरजेचं आहे, कारण बॅटवरती चेंडू येत नाहीयेत. किती वेळ त्या 1000चं पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न करायचा. खरं तर मी तर म्हणेल महेंद्र आणि यशवंत यांनी जी लालच दिली त्याच्यामुळे बरेचसे चेंडू निर्धाव गेले. म्हणजे स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचं काम खेळाडूंनी केलं. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. यावर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव फक्त मिळेल. बॅट्समन नेम प्लीज. समीर सय्यद बॅटिंग साठी मैदानामध्ये आपण संचात. अगदी पाहिलं तर इथे व्हाईट बॉलचा भरणा बऱ्याचपैकी झालाय. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस चेंडू होता, बॅटवरती घेतलाय चेंडूला. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. दुहेरी धावांनी धावफलक मात्र पुढे सर केल. 41 धावा. यावर मध्ये आतापर्यंत पाहिले तर 7 धावा खर्च झाल्या, त्यातल्या 4 धावा मात्र व्हाईट बॉलच्या. परत एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय. यानंतरचा सामना असेल रमणबाग युवा मंच विरुद्ध गजर प्रतिष्ठान. दोन्ही टीमचे कॅप्टन व्हेरिफिकेशन साठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपली प्लेइंग 11 रमणबाग युवा विरुद्ध गजर प्रतिष्ठान. दोन्ही टीमचे कॅप्टन संपर्क साधा. 41 या धावफलकावरती आपण आतापर्यंत पाहतोय. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 41 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि या 12 चेंडू मध्ये कमीत कमी 20 धाव बनवण्याचा प्रयत्न पुणे श्रमिक पत्रकार संघ मात्र करताना आपल्याला पाहायला मिळेल. बनवावं लागेल कारण एक फायटिंग स्कोर जर तुम्हाला बनवावं, फायटिंग स्कोरची मात्र गरज असेल. गोलंदाजी काहीतरी करून ठेवायचं असेल तर इथे बॅटिंग चांगली करावी लागेल. यावेळेस हा चेंडू शॉर्ट फिरता पूल केलाय, चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे
देण्यात केला. 2 धावा घेण्याचा प्रयत्न मात्र असेल पण नाही. कॉल दिला सचिन यांनी, थांबवलं, सांगितलं रिस्की रन नको. एक सिंगल धाव आणि 42 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. मॅचला परत एकदा सुरुवात. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय अभिषेक इंगोले. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. हो हा चेंडू बराचसा शॉर्ट पिच होता. जवळपास गोलंदाजी स्वतःच्या पायावरती चेंडूला आपटलं की काय असं मात्र प्रतीत झालं. चांगला फटका, एक सिंगल धाव. पण अगदी इथे पाहिलं तर सिंगल डबलने जास्त मोठं टार्गेट इथे बनवता येणार नाही. चौकार षटकार देखील खेळावे लागतील. रमणबाग युवा मंच संगनायक संपर्क साधा. रमणबाग अथर्व हिरवे संपर्क साधायचे. अथर्व हिरवे त्यावेळेस हा चेंडू अगदी पाहिला तर विकेट किपर कडनं चूक होते. प्रयत्न नाही. हा नाना मध्ये गाडी सुटली. धाव मात्र कोणतीच नाही. डॉट बॉल. 44 धावा, 44 रन. शॉर्ट पिच चेंडू याच फटका हवेत खेळलाय. गोलंदाज झेल टिपण्याचा प्रयत्न करेल. झेल मात्र झाला नाही. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होईल. सिंगल धाव, धावफलक मात्र पुढे सर केलं. 45 रन. रन ऑन स्कोर बोर्ड. 3 फलंदाज इथे आतापर्यंत बाद होत आहेत. स्लोवर चेंडू होता, खेळून काढल्या चेंडूला एक सिंगल धावेसाठी आणि सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. अगदी इनिंग पाहिली तर शांत नक्कीच पाहायला मिळाली. अगदी धावा कमी बनवल्या होत्या. त्यात 5व्या मॅजिक ओव्हरमध्ये देखील 5 मायनस नक्की संघाला पत्करावा लागल्या. 46 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू फटका मात्र स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक तयार, घेतली जाईल ती फक्त सिंगल धाव. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा, 3 फलंदाज बाद. सात ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलका धावा 47. शेवटचं षटक. अंतिम 6 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल या षटकातील. सात ओव्हर 47 आणि आता शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धाव बनवावे लागतील आणि बॅटिंग करताय नंतर फिल्डिंग करावी लागेल, धावा वाचवावे लागतील. त्यामुळे आता टार्गेट मात्र सेट करावा लागेल, एक चांगला टार्गेट. हा चेंडू अगदी पाहिला तर वेगवान चेंडू मात्र इथे आपण पाहतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र आलाय. परत एकदा हा चेंडू मात्र निर्धाव आणि आणखी एक बॅटर मात्र रिटायर्ड हर्ड होऊन बाहेर येतात. नवीन बॅटर महेंद्रा. सत्तेचाळीस धावा. सलग 3 चौकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. सुकृत यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल महेंद्र यांच्यासाठी. 4 चेंडू शिल्लक आहेत, 3 चौकार मारले तर 5,000. महेंद्र सर जाताना फिल्डिंग टीम बरोबर काहीतरी सेटिंग करून गेलेत. 50-50 असं नक्की विचार असेल, पण पाहूया 3 चौकार खेळले जातील का. 47 धावा. महेंद्र यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. पहिला चेंडू फटका मात्र चांगला खेळला. विकेट किपर कडनं मात्र चेंडू थांबवला गेला नाही. एक सिंगल धाव, फक्त एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाही. सचिन गोरे इथे मात्र आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. गोरेंना आपण चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिली.
यावेळेस हा चेंडू परत एकदा वेगवान गतीने मात्र बीट केलं. चेंडू मात्र निर्धाव डॉट बॉल. जर इथून पुढचे सर्व चेंडू जर बॅटला लागले तर 5,000 रुपये. दोनच चेंडू शिल्लक आहेत. बॅटला चेंडू लागले तरी 5,000 रुपये. आणि ते हा चेंडू मात्र बॅट वरती घेतलाय. चांगला फटका, एक सिंगल धाव येते. आणि ते मात्र एक सिंगल धाव. आज मात्र यशवंत सर देखील बॅटिंग साठी तयार आहेत, पण अजून संधी मात्र आली नाहीये. महेंद्र यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असतील, प्रयत्न करतील मोठा फटका खेळण्याचा. आणि इथे हा चेंडू डॉट बॉल आणि 5,000 रुपयाचं पारितोषिक मात्र हुकलंय. फलंदाज बाद. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 49 इनिंगचा खेळ संपलाय. विजयासाठी 50 धावांचं टार्गेट. या वाद्य पथकासमोर 50 धावांचं टार्गेट, 48 चेंडू आणि 50 धावांचं टार्गेट असेल. पन्नास धावांचं टार्गेट आता मात्र सजवलं गेलंय. आणि अगदी पाहिलं तर पॅनल्टीच्या 5 धाव, म्हणजे सुरुवातीलाच 5 धावांपासून या इनिंगला सुरुवात होईल. चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी यायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. रमणबाग युवा मंच विरुद्ध गजर प्रतिष्ठान, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. चला आघाडीचे 2 बॅटर मैदानामध्ये पाठवून द्या. हॅलो हॅलो हॅलो, थोडासा वाढवा, थोडासा मी हळू बोलतो, थोडा वाढवा थोडा. हा बस. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि पहिल्या डावामध्ये पत्रकार संघाने ज्या निर्धारित 8 षटकांमध्ये धावा बनवल्यात त्या डिफेंड करण्याचं फार मोठं चॅलेंज आहे. हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील, तर बॅटिंग साठी देखील दोन्ही आघाडीचे बॅटर
इथे मैदानामध्ये जोडले जातात. बॅटिंग टीम आपला अतिरिक्त खेळाडू, इथे कुठले दोन बॅटर आहेत त्यांची नावं समजणं गरजेचं आहे ना. 11 नसेल तर ज्या 11 क्रमांकाला जे बॅटिंग करायला जाणार आहेत त्यांनी या. असं नाहीये मी 11 तुम्ही जाणार आहे, तुम्ही लवकर पण जाऊ शकता. सागर माने आणि जयेश पाटील. सागर माने स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला जयेश पाटील आहेत. कारण नॉन स्ट्राईकला सागर आहे, नॉन स्ट्राईकला सागर आहे आणि स्ट्राईकला जयेश पाटील आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुकृत. चला लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. पुढील मॅच साठी दोन्ही संघ सज्ज आहेत का? प्लेइंग 11 आणि खेळाडूंचं व्हेरिफिकेशन. मला वाटतं रमणबाग टीम कॅप्टन जर का लवकर आले नाहीत ना षटकं कमी केली जातील. रमणबाग टीमला ही विनंती नाही, ही ताकीद आहे. अथर्व हिरवे ही शेवटची वॉर्निंग आहे. तुमची प्लेइंग 11 आलेली ना, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतो. तुम्ही फार आरामात येत आहे, जरा पळत या ना. आता आयोजकांनी आम्हाला ही सूचना द्यायला लावली म्हटल्यानंतर बघा तरी तुम्ही आरामात येत आहे. पहिला चेंडू इथे लॉंग ऑन बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार आणि इथे येतोय चौकार. 4 धावेने पहिल्या चेंडूवरती मोफतच्या 5 होत्या, कारण त्या बोनस 5 होत्या. पहिला चेंडू डॉट, परंतु दुसऱ्या चेंडूवरती जयेश यांच्या बॅटमधून आलेला एक सनसनीत चौकार आहे. धावसंख्या 4 ने वाढ. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे तो प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव असेल. अशा पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. त्यावेळेस टार्गेट कमी, त्यावेळेस तुमची गोलंदाजीची हमी तुम्हाला द्यावी लागेल. हा चेंडू मात्र भरकटलाय. अतिरिक्त धावा इथे खर्च केल्या जात आहेत. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. धावसंख्या होते ती 10. 10 रन्स ऑन अ बोर्ड. 10 धावा झाल्यात. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे इथे झेल निसटतोय. मग हे जे हाफ चान्स आहेत ना, ते तुम्हाला फुल करावे लागतात. तुम्हाला त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावे लागतात. धावसंख्येमध्ये एका धाव्या कुठल्याही प्रकारची वाढ नाही आहे. धावसंख्या 10 झाली आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. पुन्हा एकदा इथे डाव्या इष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. बघा धावसंख्या डिफेंड करायची आहे, त्यामुळे तुम्हाला या अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील आणि त्यासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. इथे देखील काहीच बदलातित्य करण्याचा प्रयत्न, परंतु इथे यष्ट्यांचा वेध घेतला जाईल आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला बॅटर जयेश त्रिफळा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला बॅटर इथे बाद होतोय. मी पहिल्यांदाच असं बघितलंय की बॅटर बाद झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे. त्याच्या मागचं कारण काही कळलं नाही. काही काही बॅटर फार नाराज होतात, बॅट आपटतात, वरती आकाशाकडे बघतात आणि हे माझ्याच बाबतीत झालं पाहिजे होतं का. पण हे बॅटर आउट झाल्यानंतर हसत होते. याच्या मागचं कारण काही कळलं नाही. हे राज काय आहे. आणि डगआउट पण खुश झालंय, ते आउट झाले म्हणून खुश झालंय. हा, या षटकानंतर पुढील मॅचचा टॉस केला जाईल. चला नवीन बॅटर, मला वाटतं आज ठरवलंय सगळ्यांना बॅटिंग द्यायचं आणि होळीच्या शुभेच्छा प्रत्येकाला द्यायच्या. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अभिषेक. पुढचा चेंडू. वाह, सॉलिड इन डिफेन्स. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे फटके फार क्वचित खेळले जातात.
पाय पुढे टाकायचं आणि हलक्या हाताने बॅटला बॉलला डिफेन्स करायचं. आणि अभिषेक यांनी संयमाने, मला वाटतं षटक संपलं होतं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 12 एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येत आहेत ते सचिन. बघूया सचिन कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतायत. चला, गजर प्रतिष्ठान आणि रमणबाग, मला वाटतं षटक संपलेलं आहे. दोन्ही कॅप्टन आलेत का? टॉस लगेच संपन्न करून घ्यायचा आहे, कारण आज आपण सकाळी 8:30चा टायमिंग 11 वाजलेत. ही पहिलीच मॅच आहे षटकाची. इथे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती अभिषेक यांनी केलेला प्रहार. इथे अभिषेक बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला बॅटर इथे त्रिफळा बाद, तर दुसरा बॅटर लगेचच आपण पाहतो इथे झेलबाद होत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील अभिषेक यांची जागा भरून काढण्यासाठी. प्रसाद नवीन बॅटर आहे. एका बाजूने इथे विकेट प्राप्त करण्यामध्ये गोलंदाजांना यश मिळत आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट. 12 या धावसंख्येवरती 2 बॅटर इथे बाद आहेत. इथे युवा वाद्य पथक ट्रस्ट या संघाला धावा बनवण्यासाठी काहीसा कमी स्कोर आहे, परंतु नेहमीच लो स्कोरिंग मॅच या टफ होतात. परंतु माइंडसेट बदललेला असतो. हाय स्कोरिंगला तुम्हाला बॅट फिरवावी लागते, त्यामध्ये तुमचे फटके बसतातही आणि धावा होतातही. इथे लो स्कोरिंगमध्ये तोच प्रॉब्लेम आहे. एखादा मारायचं चेंडू देखील आपण डिफेन्स करायचं डोक्यामध्ये असतं. विकेटवरती थांबलो की स्कोर होईल, आणि त्या नादामध्ये एखादा बिगिट करण्याचा प्रयत्न तिथे थांबवला जातो. आणि हे चित्र आहे. अजूनही 42 धावा करायच्या आहेत. 38 धावा करायच्या आहेत 40 चेंडूंमध्ये. रन बॉल इक्वेशन आहे जवळपास. आपण पुढील मॅचचा टॉस मुख्य व्यासपीठासमोर इथे संपन्न करतो आणि टॉस इथे जिंकलाय गजर संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय. तर रमणबाग संघाला इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. दुसऱ्या मॅचची सुरुवात या मॅच नंतर आपण करणार आहोत. प्लेयर व्हेरिफिकेशन झालेलं आहे, टीम लिस्ट पण आलेलं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा आजच्या दिवसाच्या पहिल्या मॅचसाठी, जो लीग मधले असेल. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने उडवला आहे आणि क्षेत्ररक्षक इथे दूरवरती आणि प्रसाद यांच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. फार वेळानंतर एक मोठा फटका येतो आणि पॉवर प्ले मध्ये तुम्हाला अशाच फटक्यांची गरज असते, जो प्रसादच्या बॅटमधून आलाय. 4 यांच्या धावे संख्येने 4 धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या होते ती 18 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथे देखील बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर, स्टँड अँड डिलिव्हर, बॉलला खेळून काढलाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 धावेंसाठी. मग ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्हाला मुख्य स्क्रीनवरती ते पाहायला मिळेल कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. बॅकफुटला गेले, बॉलला येऊ दिलं, त्यानंतर एक चांगला फटका इथे एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर चौकार देखील येतोय. हा चेंडू देखील ऑन साइडला. क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नाही आणि पुन्हा एकदा मला वाटतं जवळपास बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु अली अप्रतिम असं क्षेत्ररक्षण करतायत. वेल डन, वेलफिल्ड. अली असा खेळाडू की त्यावरती फार मोठी जबाबदारी आहे, म्हणजे बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही जबाबदाऱ्या अली यांच्या खांद्यावरती आहेत. आणि अली यांनी प्रत्येक वेळेसच आपला खांदा मजबूत ठेवलाय की सर्वोत्तम कामगिरी आपल्या संघासाठी करायची, आणि त्यासाठी त्यांनी गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण वेळोवेळी चांगलं केलंय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर धावसंख्या
सुकृत नवीन गोलंदाज, वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक. ते सुकृत गोलंदाजी मार्क वरती येतात. 24 धावा झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचे 36 मध्ये विजयासाठी 26 धावींची गरज आहे. 36 चेंडूंमध्ये 26 काहीच सोपं आहे. वाह, चांगला फटका इथे. लोअर फुल टॉस, वाईडिश लॉंग ऑफ. चेंडू इथे अडवला जातोय, सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 25 धावा. 25 धावा आतापर्यंत झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. हा चेंडू देखील वा, शेवटच्या क्षणी फक्त आणि फक्त इथे चेंडूला पुश केलंय आणि धावसंख्येमध्ये 2 धावेने इथे वाढ होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 27. 27 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मला वाटतं पत्रकार संघामध्ये काही खेळाडू कमी आहेत, त्यामुळे दुसऱ्या मंडळातील, दुसऱ्या वाद्य पथकातील खेळाडू आज या संघामध्ये खेळतात क्षेत्ररक्षण करण्यासाठी. हा का पत्रकारच आहेत, हरकत नाही. चेंडू देखील ऑन साइडला खेळला आहे. त्या दरम्यान 1 धाव आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 28. 1 धाव. चांगली गोलंदाजी. सुकृत यांनी केलेला अप्रतिम असा गोलंदाजीचा मारा. पुढचा चेंडू इथे देखील बॅट वेगात फिरवली, परंतु यष्ट्यांच्या मागे कलेक्शन इथे काहीच खराब आहे. मग हे या संध्या तुम्हाला वारंवार मिळत नाही. जेव्हा मिळते तेव्हा त्या संधीचं सोनं करावं लागतं. आणि इथे मात्र झेल निसटतोय. मी सातत्याने सांगतो की बघा, मागच्या चेंडूवरती झेल सोडला, मग त्यानंतर इथे त्या जखमेवरती मीठ चोळायचं काम इथे करण्यात आलं. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून होईल फरार, येईल चौकार 4 धावेंसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आली, वेगात आले, चेंडूवरती इथे झडप मारणार, झेल घेणार, त्या अगोदर ते चेंडू 1 बाउन्स. हा चेंडू मात्र भन्नाट वेगामध्ये, चेंडू पडल्यानंतर हलकासा स्केट होतोय, वेगात येतोय आणि सरळ इथे बॅटरच्या शरीराचा वेध. इथे चेंडू निर्धाव असेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 18 धावा करायच्यात आणि 30 चेंडू शिल्लक आहेत. 30 चेंडूंमध्ये 18. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज यशवंत. गोलंदाजी मार्क वरती यशवंत, कीर्तिवंत इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. वा, पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली आहे. इथे झेल टिपलाय. यशवंत यांनी कीर्तिवंत कामगिरी केली आहे, यश मिळवून दिलंय. 3ऱ्या विकेटचं पतन. 3रा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. ऍक्शन रिप्ले मुख्य स्क्रीन वरती आहे. बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा जो प्रयत्न होता, तो प्रयत्न काही अंशी फसतोय आणि त्यानंतर अप्रतिम असा झेल. अप्रतिम. तिसऱ्या विकेटचं पतन. प्रसाद बाद होतोय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अथर्व गणबोटे. अथर्व गणबोटे नवीन बॅटर. युवा संघाला या 50 धावा पूर्ण करण्यासाठी देखील फार कष्ट पडतायत, कारण 3 विकेट आतापर्यंत गेल्यात. बघूया आता अथर्व इथे सागरच्या बरोबरीने धावा पूर्ण करण्यामध्ये कितपत हातभार देत आहेत. पुढचा चेंडू. वाह, पुन्हा एकदा जोरदार अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. क्या बात है. यशवंतने पुन्हा एकदा यश मिळवून दिलंय. अप्रतिम. आज पत्रकार संघ काहीतरी वेगळंच करायला आलाय, कारण अगोदरच्या दोन्ही मॅच मध्ये त्यांचा खेळ एवढा मनावत तसा झाला नाही, परंतु आज पूर्णपणे अभ्यास करून आलेत.
कारण उद्या कुठलीच न्यूज येणार नाहीये पेपरला, फक्त हीच न्यूज येणार. मला वाटतं परवा येईल, उद्या नाही येणार. आज सुट्टी आहे ना, काल होती म्हणजे आज नाही आली. उद्या येणार का परवा? परवा येणार. की आज मैदानामध्ये काय घडलंय, यशवंत यांनी कशा 2 विकेट घेतल्यात, ते सगळं फोटो प्रमाणे येणार आहे. बघूया हॅट्रिक होते का. हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. आता हे पारितोषिक ज्या ज्या वेळेस लागतं ना, त्या त्या वेळेस ती हॅट्रिक पूर्ण झालेली मी तरी बघितली नाही. बघूया आता यशवंत काय कीर्तिवंत करणं होत आहेत. वा, तुम्हाला हॅट्रिक पूर्ण करून द्यायचीच नव्हती आम्हाला, त्यामुळे तो हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत, स्वप्नील काळे. स्वप्नील यांची जी ट्रॅक पॅन्ट आहे ना, हे एक प्रमुख आकर्षण आहे. ती ट्रॅक पॅन्टच झापूक झुपूकच दिसते इथून. खेळामध्ये थोडासा एन्जॉय पाहिजेच. इथे मात्र वाईड यॉर्करचा प्रयत्न, लोअर फुलटॉस होता, खराब चेंडू होता परंतु बचावले गेले. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. यशवंत अप्रतिम अशी गोलंदाजी करतात. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, फक्त एकच धाव, धावसंख्या 33. हे 4थं षटक आहे. 4 बॅटर इथे बाद आहेत. पुढचा चेंडू इथे आखूड टप्प्याचा चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक मिडॉन मध्ये कुठलाही तैनात नाहीये. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येत एक ने वाढ. धावसंख्या होते ती 34. पुन्हा एकदा स्वप्नील. कालच्या मॅच मध्ये ते आघाडीला आले होते, परंतु आज ते तब्बल 6व्या क्रमांकावरती आलेत. हे जबाबदारी इथे वाढते. एक सेट बॅटर जो प्रमुख बॅटर आहे त्याला काहीसं उशिराने बॅटिंग ऑर्डर मध्ये केलेला हा बदल, पाहूया त्या बदलाचा फायदा स्वप्नील यांना होईल का. चेंडू लोअर फुलटॉस, परंतु आज शरीरावरती आदळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडू आहे. फक्त आणि फक्त 2 धावा यशवंत यांनी खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. ड्रिंक्स ब्रेक पाहण्यासाठी दिलेला हा मध्यंतराचा वेळ. स्ट्रॅटेजिक टाइम आउट SPL. SPL स्ट्रॅटेजिक टाइम आउट. रणनीती आखण्यासाठी आणि या गरम वातावरणामध्ये थंड पाणी पिण्यासाठी दिलेला 1 मिनिटाचा अवधी. विकेटच्या बाहेर थांबा सर. पंच, त्यांना विकेटच्या बाहेर पाणी पिऊ द्या. विकेटवरती प्या, उभं राहून नाही प्यायचं. आणि शक्यतो खाली बसून पिलात तर फार बरं होईल, कारण उन्हामध्ये तुम्ही उभे उभे पाणी पिऊ नका, तुम्हाला त्रास त्याचा होईल. फिल्डिंग टीम कडे अतिरिक्त खेळाडू नसल्या कारणाने इथे बॅटिंग टीमच्या खेळाडूंनी जी पाण्याची व्यवस्था फिल्डिंग टीमला केली आहे, धन्यवाद. असं सहकार्य करा आणि अशीच खेळाडू वृत्ती नेहमीच प्रत्येक खेळाडूने मैदानामध्ये आल्यानंतर करायची. तो प्रतिस्पर्धी खेळताना आहे, परंतु तो माणूस आहे आणि माणसाला नेहमीच चांगलं सहकार्य करणं हे माणुसकीचं चांगलं उदाहरण आहे. दोन्ही टीम एका बाजूने पत्रकार संघ आहेत, त्यामध्ये सगळे जवळपास 40+ खेळाडू आहेत. जवळपास 35च्या तर पुढचे कमीत कमी आहेत, काही 40+ 45+ देखील आहेत. परंतु ते एकत्र खेळतायत, हाच खरा आनंद आहे. आणि यासाठीच शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीगचं एक भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं आणि त्यामध्ये आपले पत्रकार बांधव देखील खेळतात, याचा आनंद त्यांना देखील होतोय. पुढच्या मॅचचा आपल्याला कुठल्या 2 संघांमध्ये पुढची मॅच असेल, मॅच क्रमांक 2. एका बाजूने गजर तर दुसऱ्या बाजूने रमणबाग. बिग बॅटल. दोन्ही संघांनी विजय अगदी एकतर्फी मिळवलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये ही त्यांची दुसरी मॅच आहे आणि दोन्ही संघ इतके ताकदवान आहेत. दोन्ही संघांकडे चांगली गोलंदाजी आहे, चांगली फलंदाजी देखील आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शिवमुद्रा क्रिकेट संघातील खेळाडू निखिलजी मराठे यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
कारण मागच्या स्पर्धेमध्ये ते 50+ या खेळाडूची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. इथे मॅजिक ओव्हर आणि मॅजिक ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा, परंतु अली यांचा प्रयत्न चांगला होता. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. सागर यांच्या खात्यामध्ये त्या धावा जोडल्या जातील. धावसंख्या 36. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र भरकटलाय. व्हाईट बॉल. आता अली गोलंदाजी मार्क वरती आहेत. येस, अली इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. 37 धावा झाल्यात. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन शेवटच्या क्षणी इथे चेंडूला दिशा दिली आहे. डीप कव्हर पॉइंट मध्ये इथे चेंडू खेळला गेला. 2 धावा त्या दरम्यान प्राप्त होतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 39. जे पहिल्या 2 चेंडूमध्ये तर 5 आल्यात. अजून जर का 5 केल्या तर कदाचित बोनस धावा तिथे धावसंख्येमध्ये जोडल्या जातील आणि रनरेट साठी ते फार महत्वाचं आहे. इथे ऑन साइडला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये इथे एक धाव पूर्ण आहे. एकाच धावेवरती समाधान. स्वप्नील यांनी ठरवलंय, जो कटाक्ष टाकला ना डगआउट मध्ये, थांबा, टाइगर अभी जिंदा है और टाइगर करके दिखाएगा. स्ट्राइक स्वतःकडे घेतली आहे. आता बघूया त्याचा फायदा काय होईल. वाह, समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि इथे कॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू अडवला. आता ते 2 धावेचा प्रयत्न करतायत. बघा, जे स्ट्राइक स्वतःकडे पाहिजे. मला एवढा उशिरा पाठवलाय, मला जास्त चेंडू खेळायचे. काही अशा वेळेस होतं ना की मला स्ट्राइक जास्त पाहिजे. हा चेंडू देखील उजव्या स्टिचच्या लगत निर्धाव चेंडू आहे. एका चेंडू मध्ये कमीत कमी 3 करावे लागतील तर बोनस, नाहीतर इथे आहे त्या पगारामधून पैसे कट होतील. तर बघूया एकामध्ये 3 येतील का. इथे निर्धाव. मॅजिक ओव्हर मध्ये फक्त 7च धावा दिल्यात. अली या 7 धावांमधल्या 5 धावा कमी, म्हणजे फक्त 2 धावा. क्या बात है. पत्रकार संघाने आज खरा खेळ दाखवला असं वाटतंय. 2 मॅचेस त्यांनी वॉर्मअप मध्येच घालून टाकल्या. सराव करण्यामध्ये 2 मॅच भंकस मध्ये घालवल्या. आज खरी मेहनत दिसते. मला वाटतं कालची सुट्टी जी आहे ना, ती सुट्टी कामाला आली. आराम केला आणि त्यामुळे चांगलं काम झालं. नाहीतर रोजचं तेच काम करून ते कंटाळले होते. आज चांगला काम केलंय. हा, काल जी सुट्टी होती, रणनीती आखली, त्याचा फायदा आहे. बघूया आता शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू सॉरी 18 चेंडूंमध्ये अजूनही 14 करायच्यात. पहिल्या चेंडूवरती स्वप्नील यांच्या बॅटमधून सिंगल. बघा, एक चेंडू तुम्हाला रनरेट साठी फार इफेक्टिव्ह असतो. रनरेट, कारण लीग फॉर्मॅट मध्ये जर पॉइंट टेबल वरती पॉइंट सारखे झाले तर मात्र रनरेट असतो. कधी कधी पॉइंट्सने देखील टीम बाहेर पडू शकते. पुढचा चेंडू इथे देखील वा, चांगला प्रहार सागर यांच्या बॅटमधून. एकच धाव तिथे प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 43. वाह, इथे ऑन साइडला चेंडू खेळलाय. आता 2 धावेचा प्रयत्न नक्की केला जाईल. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील अगदी आरामामध्ये स्वप्नील यांनी पूर्ण केली आहे. दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 45. अजूनही 9 करायच्या आहेत. दहा धावा अजूनही करायच्यात. 45 धावा झाल्यात. फुलटॉस चेंडू होता.
त्या फुलटॉस वरती फुलटोल वसूल करता आला नाही. सचिन ते गोलंदाजी मार्क वरती आहे. 2 सचिन आहेत. इथे पुन्हा एकदा फुलटॉस, परंतु हा देखील चेंडू इथे जवळपास मिस होतो. लेग बाय स्वरूपाची धाव मिळते. फुलटॉस चेंडू आहे ना, टेनिस बॉल क्रिकेट असू द्या किंवा कुठल्याही स्वरूपाचं क्रिकेट असू द्या, सर्वात खराब चेंडू. यामध्ये फक्त बॅटरच जे काही करेल ते, म्हणजे फक्त दिशा दिली ना तरी सुद्धा चौकार, आणि टायमिंग प्रॉपर झालं तर कदाचित षटकार. इथे देखील बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. स्वीकृत तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. त्या दरम्यान 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 48. आता 12 चेंडू शेवटचे शिल्लक, आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 7 धावा. म्हणजे हा 7-12 कोणाच्या नावाने होणार हे महत्वाचं आहे. 12 चेंडूंमध्ये 7 करायच्या आहेत. आता जर तुम्हाला 7-12 तुमच्या नावाने करायचं असतील तर पत्रकार संघाला त्या 7 धावा रोखायच्या आहेत, आणि इथे युवा संघाला 12 चेंडूंमध्ये 7 बनवायच्या आहेत. बघूया आता 7-12 कोणाच्या नावाने होईल. विकेट टेकर गोलंदाज आलेत. पहिला चेंडू इथे डॉट. वा, इथे निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय यशवंत पुन्हा एकदा कीर्ती घडवण्यासाठी कीर्तिवंत कामगिरी करतील का. पहिला चेंडू तर डॉट. हा चेंडू देखील शफल होऊन ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. वा, चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम, अविश्वसनीय क्षेत्ररक्षण आज. मग एखाद्या टीमला अशा प्रकारे जर का संधी मिळाली तर ते 100% एफर्ट देतात. क्षेत्ररक्षक देखील चांगला प्रयत्न करतात. धावसंख्येत 1 ने वाढ. अजूनही 6 करायच्यात. 49 झाल्यात. 6 धावींची अजूनही गरज. इथे देखील जवळपास मिस टाइम आहे, परंतु झेल होत नाहीये आणि धावही नसेल. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1च धाव दिली आहे. अजून 6 करायच्यात. 9 चेंडूंमध्ये 6. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे. हा चेंडू देखील इथे जवळपास स्टंपला लागला पण बेल्स पडली नाही. बॉल इथे स्टंपला लागला. अली यांचं हलकसं अपील, परंतु बेल्स पडली नाही. हे दुर्दैवी आहे. 8 चेंडूंमध्ये 6 करायच्यात. 8-6, 6-8. एक गोष्ट लक्षात ठेवा, याच मैदानामध्ये मागची जी मॅच झाली ना तिथे 4 मध्ये 1 झाला नाही. इथे जवळपास क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत 1 बाउन्स. सागर यांच्या बॅट मधून आलेला चौकार. 4 चेंडूमध्ये 1 धाव झालेली नाहीये या मैदानामध्ये. याच टुर्नामेंट मध्ये जी 12 तारखेला शेवटची मॅच झाली बँगलोर विरुद्ध चेन्नई, 57 धावा करायच्या होत्या. शेवटला 4 बॉलला 1 सुपर ओव्हर झाली, आणि सुपर ओव्हर मध्ये तिथे ताल संघ पराभूत झालाय. त्यामुळे इथे या धावा सागर याने कंप्लीट केल्यात. विजयी संघाचं अभिनंदन.